रंगकर्मींची धुळवड आता इथे सुरू आहे मुंबईमध्ये आणि आपल्यासोबत अभिजित पानसे, अवधूत गुप्ते, अजित परब सगळेजण आहेत. माहोल काय म्हणतोय पानसेजी? रंगेल. तो तर पहिल्यापासूनच आहे, पण आजचा कसा आहे? त्यांनी स्वतःची ओळख सांगितली, माहोल बद्दल विचारतो. रंगकर्मींची ही जी धुळवड आहे हे तुला माहिती आहे. आम्ही गेले अनेक वर्ष करतो. आम्ही सगळे अवधूत, स्वप्नील, अजित सगळे आम्ही ऑर्गनाईज करत असतो. आणि गेले काही वर्ष कोविडनंतर थोडंसं पायंडा थोडा पुढे मागे झालं तरी आम्ही मागच्या वर्षी केली. पण जी रंगकर्मीची होळी असते, पंचतारांकित हॉटेलमधली जी होळी असते ती पुन्हा एकदा सुरू झाली. त्यामुळे मराठी चित्रपट सृष्टीला पंचतारांकित दिवस येतील अशी माझी खात्री आहे. मधल्या काही वर्षांमध्ये अवधूत असं झालं होतं की मग ते दुष्काळ आहे म्हणून तर नाही होणार, कोरोनामध्ये 2 वर्ष झालं. पण ही एक वेगळी मजा काय असते की सगळेजण एकत्र येणं, एका दिवशी मजा करणं, हे खूप वर्षांपासून जे तुम्ही जे सुरू ठेवलं होतं, मध्ये जो गॅप पडला होता तेव्हा थोडंसं जरा वाईट वाटत होतं. नाही, वाईट वाटत होतं. खरं सांगायचं तर आम्ही आमचं जमत होतो. आम्ही जे मेन ऑर्गनायझेशन कमिटी आमची रंगकर्मीची ते आम्ही दरवर्षी जमायचो, आमच्यात करायचो होळी. पण खरं आहे कोरोना आला आणि आपला कसं मराठी माणूस हा शेवटी सजग असतो. त्यामुळे इथे काहीतरी वाईट चाललं असताना आपण सेलिब्रेशन करणे, तिथे काहीतरी वाईट चालत असताना आपण सेलिब्रेशन करणे, हे मनाला पटत नाही म्हणून काही वर्ष नाही केली. पण आता सुरू झाले. देवाच्या कृपेने असं होऊ की दरवर्षी कुठलंही महाराष्ट्रावर संकट न येवो, ज्याच्याने आम्हाला होळी साजरी करताना खंत वाटेल किंवा गिल्टी वाटेल असं काही घडो न घडो. आणि तसं यावर्षी आम्ही मस्त मजा करतो आहोत. एक सर्वात चांगली गोष्ट अजित काय वाटली ना की अशा कार्यक्रमांना गेल्यानंतर मागे जो ठणठणाट करत DJ सुरू असतो, हे सताराणी हे सगळं ऐकून इतकं बरं वाटलं की तुम्ही हे राखलत ही गोष्ट की ह्याला होळीला हा पण साज असला पाहिजे, हा पण रंग असला पाहिजे, हे मनात ठरवलंच होतं. अगदी 100% म्हणजे दुसरा रंगही असणारच आहे, तो नंतर उत्तरार्धात असणार आहे. पण हा रंग तो म्हणजे रंगेल झाल्यानंतर ॲब्सोल्युटली हा आपल्या परंपरेचा रंग आहे. आणि मला असं वाटतं की हे अशा प्रकारे होळी एन्जॉय होते. पण मला एक सांगा की होळीला कोणी वर्षाचा गॉगल घालून कोणी येतं का? म्हणजे मुळात आता आम्ही दिवसभर याच्या गॉगलवर कोणी रंग उडवायचा नाही आहे, लक्षात ठेवा प्लीज. महागातला गॉगल आहे, होळीला तो घालून आलेला आपल्याला जपायला हवं. त्यामुळे आम्ही मजा करणार, पण आम्ही त्याचा गॉगल जपून मजा करणार. माझ्या वर्षाच्या गॉगलवरती तू मारलेल्या कमेंट्सला मी वरचा साथ देतो. होळी आहे. पण मला एक अजून प्रश्न असा विचारायचा आहे, मुळात तुम्ही हे सगळं ठरवताना काय अजून संकल्पना ठरवली होती? कारण ते तुमचं जे काय ब्राउशर जे आलंय त्याच्यामध्ये अनेक काही गोष्टी तळटीप जे काही टाकल्यात तुम्ही, ही संकल्पना मुळात डोक्यात कोणाची होती? अवधूत गुप्ते आणि आमचे गुरुजी अभिजित पानसे या दोघांची संकल्पना होती. अवधूत काय की म्हणजे जे ब्राउशर आम्ही बघितलं ते फारच विचार केलेला आहे. क्रेडिट गोज टू अभिजित पानसे. आणि मुळात काय आहे की आजकाल आता इंटरनेट आणि यूट्यूब आणि असं की देर इज नो सेन्सरशिप. तर नो सेन्सरशिपची मजा आजकालची पिढी इतकी घेते जबरदस्त की त्याच्यामध्ये होळीचा सण आपल्याला तशी पण नो सेन्सरशिप देतोच. तशा प्रकारे ते डिझाईन केलेलं कार्ड होतं. तुम्ही दाखवाल का नाही माहीत नाही, पण नाही आम्ही दाखवू ना, नक्की दाखवू. पण हा विचारच मुळात तसा केलेला होता की जरा मजाच करूया. मुख्य म्हणजे त्याच्यामध्ये जो तिरकसपणा आहे की नीट या, म्हणजे आमंत्रणामध्ये अगदी पुणेरी आमंत्रण आहे की नीट यायचं असं आमंत्रण आहे. तर ते खरोखरच कोण कोणाला देऊ शकतं. तर तुमचीच होळी आहे, तर तुम्ही येताना घरचे घरातला कार्यक्रम जसं असतं सगळ्यांनी आपापलं हे घेऊन या ते घेऊन या, तसं प्रत्येकाला सांगितलं की सगळं होशो हवास घेऊन या, पण असं करा आणि असं करू नका. सो असं निमंत्रण करायलाच मजा येते मुळात. पण आता जे रसिक प्रेक्षक बघतायत त्यांना काय सांगावं असं वाटतं? म्हणजे काही तुझ्या ढंगात तुला काय सांगायचं आहे तर काय सांगावं असं? काय नाही, होळीचा सण आहे, धुळवड आहे, एकमेकांना रंग लावा. आणि आपल्यामधली जी काही निगेटिव्हिटी आहे, हेवे दावे आहेत, राग आहेत, रुसवा आहेत, तो सगळा आजच्या दिवशी जे कोणी असेल त्याला जाऊन डायरेक्ट रंग लावायचा आणि ते सगळं काढून टाकायचं. मला हे सगळं काढून टाकायचं. तर थँक्यू, तुम्ही आमच्याशी बोललात त्याच्याबद्दल आणि इतका सुंदर तुम्ही माहोल तयार केलेला आहे. आता पुढे जाऊन कोण कोण रंगेल होते हे आपल्याला बघायला मिळेलच थोड्या वेळात. तर आपण थोडंसं जरा दुसरीकडे जाऊया, कारण की इथे सगळीकडे होळीचा रंग भरलेला आहे, रंगकर्मी सगळे आलेले आहेत. आपण बघतोय की सगळीकडे एक माहोल तयार झालेला आहे आणि हा माहोल तयार होत असताना आता अजून काही सेलिब्रिटीजना पण आपल्याला भेटायचं आहे, त्यांच्याबरोबर सुद्धा आपल्याला गप्पा मारायच्या आहेत. त्यामुळे रंगकर्मींची होळी कशी असणार आहे ती थोड्याच वेळात तुम्हाला अजून काही गोष्टींमधनं मी दाखवणार आहे. कॅमेरामॅन सिद्धेशसोबत मी अजय परसुरे, मुंबई तकसाठी.